लाडक्या बहिणींनो, अखेर तुमची अनेक दिवसाची प्रतीक्षा संपली आहे। जून महिन्याचा हप्ता कधी येणार, पैसे कधी येणार असा प्रश्न प्रत्येक महिलांच्या मनामध्ये होता। परंतु आता शासनाकडून मोठी अपडेट आलेली आहे। आज म्हणजे 8 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जी.आर. जारी केलेला आहे। या जी.आर.मध्ये जून महिन्याचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात हप्ता जे आहे ते जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिकृत शासन निर्णय दाखविणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात किती रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत, कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत आणि पैसे कधी तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याची संपूर्ण माहिती भेटणार आहे। आणि जर अजूनही तुम्हाला तुमचा हप्ता म्हणजे त्याच्या पाठीमागचा हप्ता या ठिकाणी मार्च, एप्रिल, मे महिन्याचे हप्ते जर तुम्हाला भेटले नसतील त्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या गावातील किंवा तुमच्या इतर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, वाय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजचा सर्वात मोठे आणि अधिकृत अपडेट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय जारी केलेला आहे। हा शासन निर्णय 8 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत काढण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी साजितला शासन निर्णय पाहू शकतात। आता या जी.आर. मध्ये नेमकी काय सांगितलेली आहे माहिती संपूर्ण बघूयात। सर्वप्रथम हा निधी जे आहे ते सन 2026-27 आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। जी.आर. मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की जून 2026 महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांकरिता आणि पात्र लाडक्या बहिणींसाठी हा शासन निर्णय वितरित करण्यात येणार आहे। आता या जी.आर. मध्ये नेमकी काय माहिती सांगितली संपूर्ण आपण बघूयात। तर सर्वप्रथम हा निधी 2026-27 आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। जी.आर. मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की जून 2026 म्हणजे जून 2026 साठी हा शासन निर्णय आलेला आहे। तर यासाठी शासनाने जवळपास 309.54 कोटीचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। म्हणजेच आता जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून पुढील प्रक्रियेसाठी या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता अनेक महिलांना प्रश्न पडला असेल की आता पैसे आम्हाला कधी येतील किंवा कोणत्या दिवशी आमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। तर या ठिकाणी पहा, जी.आर. मध्ये नेमकी तारीख दिलेली नाहीये, परंतु निधी मंजूर झाल्यानंतर तो संबंधित विभागाकडे वितरित केला जातो आणि त्यानंतर तो DBT द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यात हा जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। परंतु आतापर्यंत त्याची तारीख फिक्स झाली नाही। परंतु आता या ठिकाणी पहा, येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे 1500 रुपये जमा होणार आहेत। यामध्ये आणखी एक प्रश्न विचारला होता लाडक्या बहिणींनी की आम्हाला या अगोदरचे हप्ता भेटलेला नाहीये, तर आता मार्च, एप्रिल, मे आणि असे बरेच हप्ते भेटले नाहीत, तर त्यांनी काय करायचे, त्यांना हा जूनचा हप्ता भेटणार आहे का, असे बरेचसे प्रश्न यामध्ये विचारलेले आहे। तुम्हाला सांगतो संपूर्ण। या ठिकाणी पहा, तुम्ही जर केवायसी केलेली असेल आणि तुम्ही जर खरोखर पात्र असाल आणि तुम्हाला ह्याच्या अगोदर जर हप्ते भेटले नसतील तर हा हप्ता भेटणार आहे का, तुम्हाला ह्याची पुढची अपडेट देणार आहे। परंतु हा व्हिडिओ संपूर्ण बघत चला, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी पहा, जी.आर. मध्ये आणखी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे। महिला व बालविकास विभागाने पात्र महिलांची संख्या लक्षात घेऊन निधीचे योग्य नियोजन करायचे आहे। तसेच निधीचा वापर फक्त पात्र लाडक्या महिलांसाठीच करायचा आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे। तुम्हाला जर हा शासन निर्णय जी.आर. पाहिजे असेल तर हा शासन निर्णय जी.आर. मला कमेंटमध्ये नुसतं जी.आर. टाईप करा, तुम्हाला हा शासन निर्णय जी.आर. भेटून जाणार आहे। परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जर तुमचा हप्ता आधीपासून बंद झाला असेल तर तुम्ही कोणते कामं करायचे या ठिकाणी पहा। तुम्हाला या ठिकाणी पहा, पहिलं काम जे आहे ते तुमचं बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का हे चेक करायचं आहे। त्यानंतर तुमचे बँक खाते DBT लिंक आहे का, इनेबल आहे का हे चेक करायचं आहे। त्यानंतर KYC आणि अर्जाची तुमची स्थिती ही एकदा तपासून घ्या, कारण निधी मंजूर झाला असला तरी तुमची पात्रता पूर्ण असणं आवश्यक आहे। आता या ठिकाणी जर तुम्हाला हप्ता पडण्यासाठी सुरू झाल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण कामं करायचे नाहीत। जर हप्ता पडण्याच्या अगोदरच हे संपूर्ण तुम्हाला कामं करून घ्यायचे। तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही, तुमचं बँक खातं सुरू आहे का, DBT इनेबल आहे, तुमचं स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह आहे का, हे संपूर्ण कारणं जे आहे तुम्हाला लगेच करायचे आहेत। कारण एकदा हप्ता पडण्यासाठी सुरू झाली तर तुम्हाला हे कामं करूनही हप्ता मिळणार नाही। तर मित्रांनो, आजची मोठी अपडेट होती म्हणजे 8 जुलै 2026 रोजी जून महिन्याचा निधी मंजूर करणारा अधिकृत शासन निर्णय जारी केलेला आहे। आता पुढील काही दिवसात पात्र महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे। पैसे जमा होण्यास सुरुवात होताच सर्वात आधी अपडेट मी आपल्या ह्या चॅनलवरती भेटून जाणार आहे। कारण की प्रूफसहित ज्या दिवशी हप्ता पडण्यासाठी सुरुवात होणार आहे त्या दिवशी आपल्या चॅनलवरती एक प्रूफसहित व्हिडिओ टाकला जाईल की या दिवशी जे आहे ते हप्ते पडण्यासाठी सुरू झालेले आहेत आणि तुम्हाला त्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये चेक करायचे आहेत। म्हणून हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका। तुमच्या खात्यामध्ये
याच्या अगोदरचे पैसे आलेत की नाही ते नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुमचा हप्ता कोणत्या महिन्यापासून बंद झालेला आहे हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.